श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या मंगळवारी आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. अगदी वर्षभरामध्ये आपल्याला एकही संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यामुळे जर उद्या तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उपवास व व्रत करायचे आहे. आता उपवास व्रत करणे जर शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त गणपती बाप्पाची पूजा सेवा केली तरी पण चालेल. आता या दिवशी जसे काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या प्रभावी ठरतात. पण याच दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली, जी काही सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली तरी पण मला फळ का मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आता या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य बनवत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. काही अशा भाज्या आहे की ज्या या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही. भलेही तुम्ही या दिवशी उपवास नसेल करणार तरी पण घरामध्ये या भाज्या आपण बनवायच्या नाही. तसेच या अंगारकी संकष्ट चतुर्थीला अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही करायच्या नाही. आता या दिवशी काय करावे, काय करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पंचांगानुसार ही तिथी 6 जानेवारी मंगळवारी सकाळी 8:01 सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 समाप्त होईल. जरी उदय तिथीची मान्यता असली तरी संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे मंगळवारीच करायचे आहे. आता या दिवशी अनेक शुभ योग देखील जुळून येत आहे. सर्वार्थ सिद्धी योग 7:15 ते दुपारी 12:17 असेल. प्रीती योग पहाटेपासून रात्री 8:21 आहे. तसेच भद्रा काळामध्ये कोणतीही पूजा सेवा केली जात नाही, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. मग या दिवशी भद्रा काळ देखील आहे. तर या दिवशी सकाळी 46 भद्रा काळ असणार आहे. आता भद्रेचा प्रारंभ हा सकाळी 7:15 सुरू होईल आणि समाप्तीही सकाळी 8:01 होणार आहे. या भद्रेचा वास पृथ्वीवर असल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. त्यामुळे आपण 7:15 ते 8चा जो वेळ आहे तर त्या काळामध्ये ही पूजा सेवा चुकूनही करायची नाही. मग पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीची पूजा भद्रा संपल्यानंतरच करायची आहे. मग अगदी 8 नंतर तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीची जी काही पूजा आहे तर ती पूजा नक्कीच करू शकता. आता गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 9:51 ते दुपारी 1:45 दरम्यान शुभ मुहूर्त असणार आहे. तुम्ही या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता. तसेच अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:06 ते 12:48 असेल. राहू काळ या दिवशी दुपारी 3:03 ते 4:21 असून या काळामध्ये पूजा टाळावी. राहू काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही आणि राहू काळामध्ये केलेली पूजा सफल ठरत नाही. त्यामुळे मंगळवारी तुम्ही दुपारी 3:03 पासून ते 4:21 पूजा चुकूनही करायची नाही. हा काळ आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ ही रात्री 8:54 असेल. त्यामुळे आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास हा 8:54 नंतरच सोडायचा आहे. आता संकष्ट चतुर्थीची जेव्हा पण आपण उपवास व्रत करत असतो तेव्हा चंद्रोदयाच्या वेळेला खूप महत्त्व आहे. जर आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य होत नसेल तर अगदी आपण उपवास नाही केला तरी पण चालेल, पण चंद्रोदयाची वेळ पाळायचीच आहे आणि चंद्रोदय झाल्यानंतरच आपण जेवण करायचं आहे. आता तुम्ही म्हणशाल की चंद्रोदय 8:54 होणार आहे, त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण केलं तर चालेल का? तर असंही आपण चुकून करायचं नाही, कारण की गणपती बाप्पा हा अबालवृद्धांचा देवता आहे आणि गणपती बाप्पाला स्वतःला भूक ही अनावर होत नाही. त्यामुळे अगदी आपण 8:54 नंतर तुम्ही उपवास व्रत हे सोडू शकता.
आता रात्री चंद्राला कच्चे दूध, फुले आणि अक्षता मिश्रित पाणी अर्पण करून अर्घ्य द्यावे. त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास, व्रत हे सोडू शकता. फक्त आपल्याला राहू काळ हा टाळायचा आहे. तर हा राहू काळ दुपारी 3:03 ते 4:21 असणार आहे. तर ही वेळ आपल्याला टाळायची आहे. इतर वेळेमध्ये तुम्ही पूजा, सेवा नक्कीच करू शकता. आता गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. अगदी भगवान विष्णू हे तुळशीशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. तसेच तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलं जातं. पण हीच तुळस गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे. त्यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पाला तुळस ही चुकूनही अर्पण करायची नाही. अगदी तुम्ही भगवान विष्णूंना तुळस अर्पण करू शकता, पण भगवान श्री गणेशांना आपण तुळस ही अर्पण करायची नाही. तसेच या दिवशी आपण पूजेसाठी तांदूळ देखील वापरत असतो. आता तांदूळ वापरत असताना आपण अख्खे तांदूळ वापरायचे आहे. चुकूनही जे काही अर्धे तांदूळ आहे तर ते अर्धे तांदूळ आपण वापरायचे नाही. पूजेसाठी ज्या काही वस्तू घेतो तर त्या अख्ख्या असाव्या. अर्धे तुटलेल्या वस्तू असतील तर त्या आपण पूजेमध्ये घेतो, मग त्या पूजेचं आपल्याला फळ हे पाहिजे तसं मिळत नाही. देवपूजेसाठी आणि कोणत्याही धार्मिक विधींसाठी अखंड तांदळाचा वापर हा आपण करायचा आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तसेच आपण जेव्हा पूजा करायला बसणार आहोत तर पूजेच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी गोमूत्र नसेल तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि यानंतर आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा देखील सफल ठरत असते. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो. तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा हळदीचं पाणी आपण शिंपडायचं आहे. याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही. मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही या दिवशी लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. तसेच आपण पूजेसाठी जे काही आसन घेत आहोत तर ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका. असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो. तसेच या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला 1 ग्लास भरून पाणी देऊ शकतो किंवा अन्नदान करू शकतो, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचसोबत या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. तर पहिलं तर म्हणजे मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण मीठ हे कुणालाही द्यायचं नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी आपण धने हे चुकूनही कुणाला द्यायचे नाही. आता संकष्ट चतुर्थीचा उपवास असेल तर या दिवशी आपण घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील करायचे नाही. कारण की आपल्या घरामध्ये अगदी भांडण झाले, सासू सुनांचे असतील किंवा जावाजावांचे असेल, भांडण झाल्यानंतर आपण जरी पूजा सेवा करायला बसलो तर आपले लक्ष पूजेमध्ये लागत नाही. आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसेच आता संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका. व्रताच्या वेळी कुणाचेही बरे वाईट विचार करू नका. मन, कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा. वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात, हे करणे टाळावे. तसेच असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो. पण या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. आता जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करत असतो तर तो जास्त तेलाचा नैवेद्य असेल तर तो तेलाचा नैवेद्य चुकूनही अर्पण करायचा नाही. तुम्ही अगदी तुपाचे पदार्थ बनवू शकता, पण जास्त तेल हे टाळायचं आहे. त्याचसोबत जे काही तिखट मसालेदार पदार्थ आहे तर ते देखील नैवेद्य म्हणून आपण गणपती बाप्पाला चुकूनही अर्पण करायचं नाही. जो काही नैवेद्य बनवणार असेल, अगदी भाजी पोळीचा असेल तरी पण त्यामध्ये तिखट मसालेदार पदार्थ हे नसावेत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही या दिवशी मोदक देखील अर्पण करू शकता.
तसेच गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो थोडा वेळ बाप्पा पुढे ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे. तसेच आता या दिवशी आरती देखील असते. मग आपल्या इथे लहान मुलं देखील असतात, तर ते नैवेद्यासाठी हट्ट करत असतात. तर अगदी तुम्ही त्यांना नैवेद्य दिला तरी पण चालेल, कारण की लहान मुलं ही देवाघरची फुलंच असतात. ते साक्षात गणपती बाप्पाचं रूपच असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी नैवेद्य नक्कीच देऊ शकता. आता संकष्टी चतुर्थीला जो काही नैवेद्य बनवणार आहात, तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच संकष्ट चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण संध्याकाळी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच या दिवशी देखील मांसाहार हा आपण चुकूनही करायचा नाही. आता या दिवशी अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही. तर पहिलं म्हणजे या दिवशी रताळ्याची भाजी असेल किंवा अगदी कोबीची भाजी असेल, तर या 2 भाज्या आपण चुकूनही बनवायच्या नाही. तसेच लसूण कांदा देखील आपण वर्ज्य करायचा आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही. त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.